नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ. तर आज खूप लवकर सुरुवात झाली व्हिडिओला. आता फक्त 8 वाजले सकाळचे आणि पाऊस चालू आहे आपल्याकडे. एकदम मस्त असं छान वातावरण झालं आहे. तुम्हाला दाखवते. आणि साहेबांचं काय काम चालू आहे. मी इथे कपडे टाकते ना सुकायला, तर पाणी लागतं कपड्यांना. असं येतं ना, असं हवेने पाणी येतं इथे. तर बघा काय करते, तुम्हाला दाखवते मी. बघा असं ना, हे म्हणजे त्याला काही पाणी वगैरे काही प्रॉब्लेम नाही येणार. असा कपडा शिवून आणला आहे. त्याला वरती हुक वगैरे लावले. वेल्डिंगवाला बोलून एक पाईप लावून बाहेरून त्यांनी बघा इकडे पाईप लावून घेतला. त्याला असे हुक लावले आणि असा पडदा लावून दिला आहे की बाबा हिच्या कपड्यांना इथं पाणी येणार नाही. इथे बघा हे असे आपले पाईप आहे ना कपड्यांचे, इथे मी कपडे टाकते. इकडे बघा असे याचे कपडे खूप असतात, मग तेवढं स्टँडवर पुरत नाही. तर आणि आपल्या इकडं पावसाचं वातावरण बघा, एवढं भारी वाटतं आहे. मस्त. मला पाऊस चालू असला की खूप आनंद वाटतो. किती शांत वातावरण आहे बघा, एकदम मस्त. असं खूप जोराचं चालू नाही आहे, पण असा आवाज करत करत येतो आहे. भारी वाटतं मस्त. असं पावसात किती सुंदर वातावरण दिसते. ही सोय अशी माझ्या कपड्यांसाठी चालली त्यांची. तर बघा असं एवढं जरी असेल ना, तर कपड्यांना इथे पाणी लागणार नाही म्हणून असं चाललं आहे काम. पूर्ण इथून तिथून इकडचे तिकडच्या दोन्ही साईडला ते बघा असे त्यांनी हुक वगैरे लावून घेतलेत ना, त्यात अडकून देते. म्हणजे आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण काढू पण शकतो आहे, साईडला पण करू शकतो आहे. असं अशी हुक सरकून दिले की साईडला होणार जेव्हा पाऊस नसेल तेव्हा. तर असंही केलं. सुरुवात झाली. चला दिवसभराचं काय रुटीन होतं आहे काय नाही. छान अशी सुरुवात झाली तुमच्यापासून पण आणि पावसापासून पण. पाऊस आणि खूप आवडता, मला आवडतं पावसाचं वातावरण. मला खूप आवडतं. भले कपडे सुकत नाही, भले कधी काय होतं, पण आवडतं. एकदम शांत वातावरण असते. तर आता करते तिकडे सुरुवात. यांना जायचं आहे तर पहिले थोडंसं दळण करून देते यांच्याकडे, मग पुढची कामं करते. काही काम करत असले ना, असं जवळ असतो. किचनमध्ये जाऊ द्या माझ्या मागे, मी इकडं काही काम करू द्या माझ्या मागे. आता बघा, आता दळण करते तरी कसं बसलं आहे. असं गुणाचं आहेत ना, खूप आहे. काय झालं काय, याचं पट्ट्यांवरून खेळायचं परत इथं. लहान बाळा कशा असते तसे. नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओची सुरुवात तर झालीच होती आपली सकाळी. साहेब जेव्हा बाहेर पेपर ते असे कागद लावत होते. कागद नाही म्हणजे काय केलं त्यांनी, असा कपडा घेतला. ते रेकॉर्डसारखाच म्हणायचा आणि तो डबल करून टेलरकडून शिवून घेतला पडद्याचा सारखा. त्याला अडकायला वगैरे केलं आहे आणि तसं शिवून मग त्यांनी तो बाहेर लावला. मग त्यानंतर मी दळण वगैरे केलं, त्यांच्याकडे दिलं आणि बाकीचं बरेचसे कामं आवरले. आणि दिदीला, मला आज उपवास आहे शुक्रवार, तर दिदीला पाहिजे होतं नारळ पाणी आणि यांना नव्हता वेळ. मग यांचा उशीर म्हणजे दळण वगैरे ठेवायला यायला तर उशीर झाला. मला बोलले तूच जाऊन घेऊन ये, आणि बारीक पाऊस चालू होता. मग जाऊन नारळ पाणी वगैरे घेऊन आले. दोघीजणी पिलो, मग चेंज केले. भिजलेली मी जरा, मग म्हटलं थोडंसं पावसाचं पाणी पण अंगाला लागावं. मग छत्री वगैरे नव्हते गेले, खालीच असते नारळवाले, पण मग छत्री वगैरे नाही नेली मुद्दामच, जरा भिजल म्हणून. तर आता जरा थोडीशी फ्रेश झाले, कपडे वगैरे चेंज करून. मी शक्यतो कधी पावसात वगैरे भिजत नाही अशी, पण आज म्हटले जरा बारीक बारीक आहे तर बरं पण वाटतं. कधीतरी पण आनंद घेतला पाहिजे. मग आता नारळ पाणी वगैरे दोघी पिलो आहे, कपडे वगैरे सुकायला घातले. आता पाऊस कमी झाला आहे, म्हणजे कमीच होता, खूप जास्त नव्हता, कमीच होता, पण आता एकदम थोडासा बंदच झाला आहे. तर मग आता म्हटले जेवणाला सुरुवात करायची आहे. आज 11 वाजून गेले. ताई लाद्या वगैरे पुसून गेल्यात, पण आपलं हे पिल्लू बघा कुठं झोपलं आहे. हे बघा इथं आहे, इकडे असं एवढी हे विंडोची जागा लागते त्याला बसायला. रात्रीचा पण इकडेच बसतो. तर आता चला किचनमध्ये काय काय उरकायचं आहे ते बघा. आणि आज खूप पसारा पडलेला आहे कामाचा, भरपूर लेट झालं आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे बघा, कपडे टाकायला जायच्या अगोदर कढई गरम ठेवून गेलेली. मी बोलली नुसती तिकडे कपड्याचं टप ठेवते आणि येते,
कढई एवढी तापून गेली ना, वास यायला लागला, करपली. मग ते तिला बोलली जा गॅस बंद करून ये. तिचं थोडं काम चालू आहे मोबाईलवर. तर आता सुरुवात झालीत. बघूया आता काय काय बनवते ते तुम्हाला दाखवते. ती कढई गरम व्हायला ठेवली, पण लक्षात आलं की पहिली मटकी शिजून घेते. ती मटकीसाठीच मी कढई ठेवलेली, पण म्हणजे मोडाचे ते परवा राहिलेलं, थोडेसे मोडं राहिलेले ते ठेवलेले फ्रीजमध्ये. आता धुवून ठेवले परत इथे. आता हे शिजायला एक साईडला टाकते आणि मग दुसरं पुढचं काय काम आहे ते करायला घेते. आज ना साधी अशी कांदा टमाट्यामध्ये मटकीची भाजी करणार. आता थोडंसं मी तेल घातलं इथे, कारण आज खूप घाई गडबड आहेत. उशीर झालाय ना. मोहरी घातली जराशीच, खूप कमी आहे. मोहरी तडतडली, जिरे टाकते आणि कढीपत्ता आणि लसूण चेचून घेतलाय. गॅस कमी करून त्या तेलामध्ये थोडीशी हळद घातली आता. आणि हे गरम पाणी करून ठेवलं मी तांब्यावरून. थोडंसं पाणी तर घातलं. मीठ पण घातलंय. हळदीमध्ये पाणी का घातलंय, ती सगळ्या असं पूर्ण जे मोडाची उसळ असते ना, त्याला सगळीकडे असा हळदीचा कलर छान लागतो. जेव्हा आपण ते तेल हळद जे आता असते त्यात थोडंसं पाणी घातलं ना, सगळीकडे असा कलर मस्त पिवळसर होतोय बघा. असं व्हाईट नाही दिसत, पिवळसर छान दिसते. मग थोडंसं पाणी टाकायचं तेल हळदीमध्ये जरा. आता हे गरम पाणी करून ठेवले तेच टाकते इथे. आज आहे ना अशी म्हणजे रस्सा बनवणार आहे कांदा टमाट्यामध्ये. आणि आता ही एक साईडला शिजायला ठेवून देते. माझे बाकीचे कामं होईपर्यंत शिजते तिकडे त्या साईडला. आता हे उसळ इकडे ठेवली शिजायला आणि इकडे पुन्हा ही मोठी कढई ठेवली. फॅन चालू राहून जातो. इकडे जरा थोडासा दूर झाला की मी फॅन लावते. आता मोठी कढई का ठेवली, काल गावच्या कुरडया आल्या, तुम्हाला दाखवल्या आणि एकदम असं छान व्हाईट आहे मस्तपैकी. तर म्हटले तळून ठेवते थोड्याशा आणि तुम्हाला पण दाखवते. असं तेल टाकले की भरपूर होतात. असं भरपूर सारं तेल घातलंय मी. आणि यशला रोज जेवणाबरोबर कुरकुरीत वस्तू काहीतरी पाहिजे असते, तर हे मी असे तळून ठेवते. आता हे डब्यात भरायचे आहेत म्हटले, वरती आहे तर तळून साईडला करते. तर यातच मला भाजी टाकायची आहे बघा. मी कांद्याची पात कापून ठेवली. हे ओले कांदे साईडला कापले आणि हिरवे पात वेगळे कापून ठेवले. आता तेल गरम झालंय की नाही असं थोडंसं चेक करायला एक तुकडा टाकून बघायचा, कारण कुरडे तळण्यासाठी तेल एकदम व्यवस्थित तापलेलं पाहिजे असते. तर अजून काही इतकं व्यवस्थित नाही तापलंय. कसं म्हणजे टाकलं ना की लगेच कळालं पाहिजे, वरती आलं की समजतं की तापलंय. कढई खूप गरम होऊन गेली तर आता घासायला खूप त्रास होणार असता यांना. तर अशी कुरडई टाकते तेलामध्ये. तेलामध्ये टाकली ना की वरतून हा चिमटा जो असतो ना, चिमट्याने असं दाब देऊन ठेवायचा. सगळीकडे अशी छान फुगते.
एकदम अशी पांढरी शुभ्र कुरडई असते गावी, भारी बनवतात. पण खूप मेहनत लागते यांना, कारण गावी असताना बनवलेले आहेत, माहितीत खूप त्रास असतो. आता तरी थोडेसे छोटे बनवायला लागले. पहिली कुरडई जर एक टाकली तेलामध्ये की पूर्ण अर्धी कढई भरायची. म्हणजे जेव्हा आई वगैरे बनवायची ना, इतक्या मोठ्या मोठ्या कुरडया असायच्या की अशी पूर्ण एवढा कढईचा आकार तळून वरती यायचा. आठवण येते. हे बघा, हे ना गावचे पापड आहेत. मागे तुम्हाला बोलले पाहुणे आलेत आपल्याकडे, त्यांनी पापड आणले. एवढे सुंदर पापड झालेत ना, तुम्हाला सांगू. विकतच्या पापडपेक्षा हे बघा, एकसारखे लाटलेले आणि इतके पातळ आणि एवढे खुसखुशीत झालेले आहेत ना. मला तर, मी तर बोलते म्हणजे असे पापड मी नव्हते खाल्ले कधी, एवढे भारी झालेले आहेत, एकदम छान असे. आता हे पण थोडेसे तळून घेते. कुरड्या तळल्याच आहेत तर मग ते थोडेसे पापड पण. कोणीतरी आलंय. बाजूच्या ताई आलेल्या, पण ह्या छोटूमुळे आपल्याला दरवाजा बंद ठेवायला लागतोय ना. हे बघा, मी तुम्हाला पापडचं सांगत होते. ओ असले भारी ना. आता तुम्हाला खाऊन बघा सांगणार होते, पण कशी सांगणार हो. पण इतके, हे बघा, मी तोडून दाखवते तुम्हाला. हा पापड हा गरम आहे. एवढी ठिसूर ना, आपण ठिसूर म्हणतो ना, एकदम कुठं जरा पण काही असं कडक नाही का. कोणी पण म्हातारा माणूस सुद्धा खायचं त्याला. एवढे भारी झालेले आहेत बघा. आता आपल्याकडे मागच्याच पाहुणे आलेले, त्यांनी आणले बरंच खूप काय काय आणलेलं. आणि हे काल जे पाहुणे आले त्यांच्या कुरड्या आहेत. आता हे एका पिशवीमध्ये घालते, जर थोडा वेळ जरी बाहेर राहिले की नरम होणार. मग इकडे तेल कमी करून भाजी टाकते. मला ना पंख्याचा आवाज खूप येणार, कारण मी मध्ये मध्ये फॅन लावते आणि विसरून खाते परत बंद करायला. आता अर्ध तेल काढून घेतले मी. ही भाजी तुम्हाला दाखवली पहिली, पण असं वाटतं पुन्हा एखादी नवीन ताई कोणीतरी एखादी बघत असेल, आणि त्यासाठी परत आता तुम्हाला मी दाखवते. जिरं घातले, त्यामध्ये पहिले हे कांदे परतून घ्यायचे. गॅस फास्ट केलाय. आता कांदा लवकर परतण्यासाठीच मीठ घालते इथं. आता भाजीचा अंदाज बघून, ते शिजून नंतर किती होणार आहे असा अंदाज बघून आहे ना मी मीठ घातलंय. पहिला कांदा थोडासा परतून घेते आणि हे पात घातले त्यात. पण फोन आलेला दाखवायचं राहून गेलं. फोन आलेला मला. पात घातली. आता मीठ बरोबर याच्या अंदाजाने मी घातलेलं आहे. तर आता यासाठी मी इथे परतायला पण मी जिरं घातलंय, वाटण्यासाठी पण जिरं. आणि या तिखट, आता हे काल मला गावच्या मिरच्या आल्या बघा, भरपूर तिखट दिसत आहे. थोडंसं कमी प्रमाणात, कारण आज यश खाणार. यश खूप तिखट खात नाही. दीदीला किती पण तिखट द्या. थोडी मिरची घेतली, जिरं. पालेभाजीवर अजिबात झाकण नाही. झाकण ठेवलं की पिवळी पडणार. आता हे कडधान्य याला चालते झाकण ठेवून बघा. शेतकरीकडे याला प्रॉब्लेम. आता बघा, यात हिरवी मिरची, जिरं आणि थोडेसे शेंगदाणे हे घेतले. भाजलेले शेंगदाणे, शक्यतो भाजलेले शेंगदाणे टाकले तर चव येते चांगली. तर याला थोडंसं मिक्सरला फिरवून घेते जाडसर असं. पहिलं पण दाखवलेलं आहे म्हणून तुम्हाला माहिती आहे, पण तरी पण एकदा सांगते. असं जसं शेंगदाणे चटणीला वाटतो ना आपण जाडसर, तसं शेंगदाणे चटणीमध्ये फक्त लसूण असतोय. आणि आमच्याकडे म्हणजे शक्यतो कांद्याच्या पातीला लसूण घालत नाही कोण, तर म्हणून मी पण टाकत नाही. मला गावची सवय लागलेली आहे, तर मी नवीन काही वेगळं काही करायला बघत नाही. जसं आपल्या माणसांना सवय झालेली आवडत आहे तसंच करून घेतले. आता हे असं फास्ट गॅसवर परतवते. हे बारीक वगैरे करायला किंवा शिजवत बसायचं नाही. आता तर इकडे असं मिक्स झालं पाहिजे. हे बघा, अशी एकदम छान
कांदा पात आपली तयार झाली. एक ताई मला बोलत होती, ताई मुगाची डाळ वगैरे भिजून टाक, पण अगं ताई आपल्याकडं नाही चालत. ही अशीच आवडते यशला. आणि मेन म्हणजे आमचे उपवास वगैरे असले ना तर त्याच्या खाण्यावर खूप असं कंट्रोल असते. म्हणजे त्याला त्याचं खाणं नाही भेटत ना, तो काही बोलत नाही, पण माझ्याच मनाला लागतं की बाबा तो खूप असं समजूतीने घेतोय. माझी एक मैत्रीण आहे पुण्याची, तर ती चण्याची डाळ वगैरे भिजून टाकते, आपलं लाल तिखट त्यात. पण आमच्याकडं नाही चालत तसं. मी एकदा करून बघितली, मला बोलले असे नको बनवत जाऊ. तर हीच कढई मी इथं ठेवली. तिकडे आपली मोडाची उसळ शिजली. हे बघा, अशी ही आपली कांदा पात तयार झाली. आणि अशीच आवडती घरामध्ये. मग आवडतं तसंच करायचं आपण पण. हे मी पापड कुरडे तळून तेल काढलेलं ते बाहेर तेच. पण झालंय काय माहिती आहे ताईंनो, मी मोडाची उसळ शिजायला टाकताय, मीठ घातले की नाही हे लक्षात नाही आहे. आता मला व्हिडिओ चेक करावा लागेल, नाहीतर आता ताई येतील तर ताईला चाकून बघायला लावायला लागेल. माझा आणि दीदीचा आहे उपवास. तर आता झाले ते वांदे. असं वाटतं डबल नको जायला, तर व्हिडिओ बघायला पण वेळ नाही. मी टाकलं की नाही त्यात तरी दिसेल मला कमीत कमी. आता इथं काहीच फोडणी नाही देते, कारण टाकलंय मी कढीपत्ता लसूण जिरं तिकडे टाकलंय. तर आता इथं फक्त डायरेक्ट एक कांदा, कांदा टमाटा आता एकदम तेलामध्ये छान झालाय. सगळे फोडणी देऊनच टाकायचं होतं मला, पण वेळ कमी. म्हटलं आता हे होईपर्यंत तिकडे शिजून जाते, कशाला वेळ कांदा का टमाटा कापोपर्यंत. आता यामध्ये हळद तिकडे घातली, हळद नाही घालणार आहे. अर्धा चमचा काश्मीरी पावडर घातली. आपलं घरचं हे लाल तिखट हे 3 चमचे घातले. आज थोडीशी तिखट असावी म्हणून, उसळ अशी मुळमुळी चांगली लागत नाही. त्यामध्ये शिजलेले मोड बघा, अजून इकडे गॅस चालूच होता. सगळं होईपर्यंत एकदम मस्त शिजले. गरम पाणी करून ठेवलेले ते काल वाटणाची भाजी खाल्ली ना, चण्याची भाजी, तर आज मग ही एक साधी. रोज वाटत नाही. भाताबरोबर पण लागणार आहे, मग थोडंसं पाणी टाकलं. आता मिठाचाच प्रॉब्लेम आहे, मीठ चाकून बघायचं नाही. ताई आल्यावर बघूया. आता काही कळणार नाही. एक तर व्हिडिओ बघा, नाही तर मग ताईला चाकायला ते असं होणार आहे. तर असू द्या, थोडा राहू देते. आता याला उकळी येऊ देते चांगली. तिकडच्या गॅसवर ठेवायचं. इकडे मला चपात्या करायच्या आहे. ती कांद्याची भाजी दाखवली ना ताईनं तुम्हाला, पातळ पण भाजी होती त्याची. आता मी तुम्हाला एक मेथीची भाजी दाखवली, सेम तशीच. दीदी मला आज बोलत होती, मग मी उपवास नसता तर तुम्हाला कांद्याची भाजी बनवून दिली असती आणि बाजरीची भाकर. तिला खूप आवडतं. पातळ ग्रेव्ही अशी ना तिला खूप आवडते. आता इथे मी तुम्हाला बोलले ना, मी तीळ कूट करून ठेवलंय भाजून. सफेद तीळ आपले भाजले आणि कूट करून ठेवलंय. आता याचं मी 2 चमचे भर यात घालणार आहे. एक शेंगदाण्याची भाजी झालेली आहे, काल वाटणाची भाजी खाल्ली, जे आपलं मसाला वाटून ठेवते त्याचं. आज तिळकूट, म्हणजे तीळ पण जात आहे
आणि भाजी पण थोडी वेगळी होती. मोठा चमचा म्हणून 1.5 चमचा घातला मी. याला शेंगदाणे वगैरे नाही घालणार आहे. एकदम बारीक गॅसवर भाजून ठेवले ना, कडवट वगैरे होत नाही अजिबात. चवीला पण एकदम छान लागते. आता हे मी तिकडच्या गॅसवर थोडं बारीक गॅसवर उकळू देते. इकडे चपात्या करायला घेते. तर हे बघा झालंय सगळं आपलं जेवण बनवून. किचन वगैरे सगळं पुसून झालंय. ताईंचे भांडे पण झाले, पण बेसिंग वगैरे घासते अजून. तर ही बघा कांद्याची पात, ही अशी कांद्याची पात झाली. कॅमेरावर थोडंसं वेगळं दिसतं. ही आपली तिळकुट घातलेली मोडाची उसळ आहे. ही अशी भाताबरोबर होती, चपातीबरोबर दोन्ही पण कामं होत आहे असे. आता साहेबांचा डबा भरायचा, इथे डबा काढून ठेवला आहे. आपल्या चपात्या रोजच्या तर आहेच आहे. खिचडी बनवलीत, दही आहे, आंबा आहे आणि हे पापड वगैरे तळून ठेवले ते आहेच आहे. चला या तुम्ही पण आमच्याबरोबर खिचडी खायला. हे पाऊस चालू झाला की असा प्रॉब्लेम येतोय. हे कपड्यांचा घरात गोंधळ. मग आता रोज दुपारी असे टाकायचे इथे पंख्याखाली, इकडे ठेवायचे आणि मग मला इकडे झोपायला होतं. हे बघा इथेच बसलंय. हे तुम्हाला बोलले ना रात्री गवतीच्या आणि कढीपत्ता असा पंख्याखाली सुकतोय आपला भारी. हे बघा कसं छान बसले. कपड्यांचा पसारा आता दिवसभर असा राहणार. पंखा चालू करून दिला की सुकताय मग. तर ताईनं झालेत आता सगळं काम. ताईंचं पण आवरलं आहे. आज हा तिकडे जास्त नाही बसत आहे, आज इकडे घरामध्येच बसतोय. का पाऊस पडतोय ना, तर इकडे बसतोय. सगळं काम झालं आहे. आता आवरलं आहे दिदीला आणि मला थोडं खिचडी खायला घ्यायची आहे. तर मी तुम्हाला पहिलेच बोलले की आमच्याबरोबर तुम्ही पण. हे बघा दीदीने आज पूजा मांडली बघा. सगळं आज दीदीच करते. पण हे साक्षीला इथंच बसले आपलं. ती कशी पूजा करते बोलतात ना आपण की अग्निदेवता साक्षीला असतात, तसं हे बघा आज दीदी अशी पूजा मांडली. लवकर देतो काय मी घेतले. विविध स्वरूपाचे फोटो दिले आहे. त्यानंतर लक्ष्मी स्तवनाचा पाठ म्हणावा. नंतर वाटीतल्या दागिन्यांची किंवा रुपयाची हळद कुंकू लावून पूजा. आता चला ह्या व्हिडिओचं मी इथेच एंड करते. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सर्व ताई दादांना श्री स्वामी समर्थ.